स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। तासगाव तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय विवाहितेस वारंवार अश्लील व प्रेमाचे संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय सुभाष हावळे याच्या विरोधात तासगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहित महिला आपल्या कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते। तिच्या कुटुंबामध्ये पती, 3 मुली आणि मुलगा असून तिचे पती गेल्या 25 वर्षांपासून गलाई व्यवसायानिमित्त परराज्यात वास्तव्यास आहेत। ते अधूनमधून गावाकडे येत असतात। पीडित महिला व दत्तात्रय हावळे यांची ओळख होती। या ओळखीचा गैरफायदा घेत हावळे यांनी संबंधित महिलेला मोबाईलवरून वारंवार मेसेज व कॉल करून त्रास देण्यास सुरुवात केली। 2 एप्रिल 2026 पासून दत्तात्रय हावळे हा रात्री अपरात्री संबंधित महिलेला टेक्स्ट मेसेज व व्हॉट्सअप संदेश पाठवत होता। 8 एप्रिल रोजी त्याने आपल्या मोबाईलवरून महिलेला अश्लील संदेश पाठवले। या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने 15 एप्रिल रोजी त्याचा व्हॉट्सअप क्रमांक ब्लॉक केला। मात्र त्यानंतरही हावळे यांनी तिचा पाठलाग व त्रास देणे सुरूच ठेवले। 17 मे रोजी पहाटे 3:30च्या सुमारास त्याने पुन्हा मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। तसेच रस्त्यावर ये जा करताना हातवारे करणे, पाठलाग करणे आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे। अखेर हा मानसिक त्रास असह्य झाल्याने विवाहितेने तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली।